कारण आज 12वीचा पेपर आहे इंग्रजीचा आणि मला आत्ताच फोन येऊन गेला की PR हायस्कूलच्या जो पुढे मोठ्या हायस्कूलला काही मुलं पकडले म्हणजे तुम्ही लगेच यावं म्हणजे तुम्ही लगेच जायचं म्हणजे अर्धा जाऊन जाईल. धन्यवाद सर. कर्मचारी वाट बघत असतात अधिकाऱ्याची. म्हणजे मी बरंच बोलणार होतो थोडंसं. मला सर फोन करतात की सर या तुम्ही. मलाही झालं बरं वाटतं. पोलीस स्टेशनला असताना भरपूर लोक येतात. पोलीस स्टेशनला काही चांगला माणूस येत नाही कोणी. ज्याचे झगडे भांडण ज्याचा सगळा त्रास आहे सासू सुना सासरे हेच मॅडम आहे. पोलीस बांधवाची भांडणी हे मॅडम पूर्ण दिवस येतो सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून असतो. तर मला असं वाटतं की आपण आता मी जे बोलतोय ते माझ्या पोलिटिक्सचा अनुभव प्रॅक्टिकल बोलतोय. मी पुस्तक वाचून तर काही बोलत नाही. पण खरोखर जय गुरुदेव खूप चांगलं आहे आणि मलाही झाल्यावर शांतता वाटते. दुसरी गोष्ट की आपण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये भांडण असतात. सासू सासरे सुनबाई नवरा 2 भाग पडतात. शेजारची भांडण पडतातच. मनात असतंच याशी बोलली याशी जाऊन बोलली. त्यामुळे आपल्यापासून सुरुवात केली तर चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळे इथं आले आणि तुम्हाला जो वेळ मिळाला तर तुमचं हेवा वाटतं. जे गुरुदेव आणि शाकाहार मलाही असं वाटतं की मी भविष्यामध्ये शाकाहारी व्हावं. जय गुरुदेव. आणि मी श्वासन देतो की एक दिवस मी येईल आणि जय गुरुदेव जय गुरुदेव या आशीर्वादाने मी माझं शाकाहार होणार. आणि मला खूप आनंद झाला. आणि मी इथं आल्यावर मला खरोखर असं वाटतं की असं 1 तास असावा 2 तास असावे असे की कोणाचाच फोन नाही पाहिजे. खूप शांतता मस्त. आणि तुमचं खूप आभारी आहे सरांच्या कुटुंबाचा आणि तुम्ही सगळे भक्तगण की तुम्ही मला इथं आमंत्रण दिलं इन्व्हाइट केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. आणि मी जास्त वेळ घेत नाही कारण मला शाळेवर जायचं आहे. थँक्यू. जय गुरुदेव. जे पस्करांचे PSI साहेब माळा फिरवतात आता. देसले साहेबांनी लवकरच गुरु महाराजांनी प्रेरणा द्यावी की हातामध्ये माळा द्यावी. जय गुरुदेव. पोलीस स्टेशनमध्ये रोज ॲक्सिडेंटचे मॅटर असतात. एखादा रस्त्यावर पडलेला असतो. एखादा नदीमध्ये बुडाला असतो. एखादी बॉडी तरंगत असते किंवा असं ॲक्सिडेंट असतो की त्यांना मदत करणार कोणी नसतं. तेव्हा फक्त पोलीस असतात. एखादी बॉडी असते तिचा पोलीस असतो. आमचं दिवसभर हेच काम चालू असतं. म्हणजे आम्ही पोलीस सेवा द्यायचंच काम करतो. तर आमचं ते रेकॉर्ड दिसत नाही. एखाद्या अडचणी सापडलेला माणूस म्हणा किंवा एखाद्या मुलगी एखादी महिलेला त्रास होतोय एखाद्या कुटुंबाला त्रास होतोय त्या कुटुंबाला मदत करणं हे आमचं पोलिसांचं कर्तव्यच आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही आमची सेवा करत असतो. त्या अनुषंगाने मला ते आल्यावर खूप आभारी आहे. जय गुरुदेव. चला.